विठ्ठल छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर संभाजी हेची थोर भक्ती आवडते देवा हेची थोर भक्ती आवडते देवा संकल्पावी माया संसाराची ठेविले अनंते तैसेची राहावे चित्ती असू द्यावे समाधान वाहिल्या उद्वेग दुःखाची केवळ वाहिल्या उद्वेग दुःखाची केवळ भोगणे ते फळ संचितांचे ठेविले अनंते तैसेची राहावे चित्ती असू द्यावे समाधान विठ्ठल 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 आत्मरूप गणेशू केली स्मरण होई सकळ विद्येचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः श्रीकृष्णाय वयं नमः पांडुरंगा करू प्रथम नमन 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 दुसरे चरण सैताचिया दुसरे चरण सैताचिया त्यांच्या कृपादान कथेचा विस्तारू त्यांच्या कृपादान कथेचा विस्तारू दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपादान कथेचा विस्तारू त्यांच्या कृपादान कथेचा विस्तारू हे पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया दुसरे चरण संतांचिया पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया दुसरे चरण संतांचिया सेवेलागी सेवक झालो सेवेलागी
आम्ही सेवक झालो. सेवेला आम्ही सेवक झालो. सेवेला आम्ही सेवक झालो. तुमच्या लागलो निज चरणा, तुमच्या लागलो निज चरणा. आहो स्वामी तुपया देवा. आहो स्वामी तुपया देवा. तुमच्या लागलो निज चरणा. तुमच्या लागलो निज चरणा. आहो स्वामी तुपया देवा. आहो स्वामी तुपया देवा. सर्व झालो तुमच्या लागलो निज चरणा. तुमच्या लागलो निज चरणा. तुमच्या लागलो निज चरणा. शिवेला मी सेवक झालो. तुमच्या लागलो निज चरणा. तुमच्या लागलो निज चरणा. आहो स्वामी तुपया देवा. श्री गुरु चरण सरोज रज निज मन मुकुर सुधारी. वर्णो रघुवीर विमल जसु जो दायक फलचारी. बुद्धिहीन तनु जानिके सुमिरा पवन कुमार. बल बुद्धि विद्या देहु मोहि हरहु कलेश विकार. हे दुःख भांजन मारुती नंदन. हे दुःख भांजन मारुती नंदन. सुनला नारी पुकार परसुत विनती बारंबार. पवन सुत विनती बारंबार. दुःख भंजन मारुती नंदन. हे दुःख भंजन मारुती नंदन. सुन लो मेरी पुकार पवन सुत विनती बारंबार. पवन सुत विनती बारंबार. सर्वप्रथम तुम्ही सर्व बसले आहात. तुमच्या चरणावरती सर्वांच्या दंडवत प्रणाम. कैवल्याचा मूर्तिमंत पुतळा ज्ञानियांचा राजा. कैवल्याचा मूर्तिमंत पुतळा ज्ञानियांचा राजा. भक्तीचा पाया वैराग्याचा कळस. महामोक्षाचा सांगती. अवघ्या जगाची आई माऊली ज्ञानाई. समाधीचे राजे. वारकऱ्याचे मायबाप. असे ते संत सम्राट. महावैष्णवता मानवता उदारता आणि लीनता यांनी सर्वगुण संपन्न असणारे माऊली ज्ञानेश्वर महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने माझ्या जीवनामध्ये भक्तीचा अंकुर फुटला आणि परमार्थाने प्रवेश केला. अशा त्या संतश्रेष्ठ माऊलींच्या चरणी मी कीर्तनरूपी पुष्प अनन्य भावे परमादराने आणि कृतज्ञतेने समर्पित करते. विठ्ठल विठ्ठल बघा, सेवेला सुरुवात करण्या अगोदर वक्त्याचं कर्तव्य आहे अल्पसा परिहार देणं. बरं, आजचा परिहार द्यायचा म्हणजे मायबाप. आज या ठिकाणी विश्रांती नगर आणि या विश्रांती नगरमध्ये अखंड हरिनाम सप्ताह वर्ष दुसरंच वर्ष आहे ना. हां, बघा, अखंड हरिनाम सप्ताह श्री शिवमहापुराण कथा तथा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आणि श्री दत्त जयंती निमित्त हा जो सोहळा आहे आणि तुम्ही सर्व मायबापांनी मनावर घेतलं. खरं तर भगवंताचं कार्य करायचं म्हटलं तर मायबाप थोडीफार अडचण येतेच, परंतु जीवनामध्ये किंवा कार्यामध्ये अडचणी आल्याशिवाय कोणतंही कार्य सफल होत नाही. मग त्याकरिता काय करावं लागतं? जिद्दीला लागलं म्हणजे सगळं काही काय होतं, आपोआप कार्य भगवंत पार पाडून घेत असतो.
तसंच या ठिकाणी आपण ज्यांच्या मुखातून शिवमहापुराण कथा ऐकताय, भागवत कथा, श्रीमद भागवत कथा श्रवण करता असे आदरणीय शिवाजी महाराज पाणी भागवताचार्य, खरं तर त्या महाराजांना काय बोलावं ते मला कळत नाही, परंतु मी त्यांचं माझ्या मुखातून नाव घ्यावं एवढी माझी श्रेष्ठता किंवा पात्रताही नाही, सांगून जाईल. कारण की आज आपल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये ज्या ठिकाणी सत्य होत नाही त्या ठिकाणी महाराजांनी सत्य सुरू केलेले आहे. एकदा त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. कारण की परमार्थाचं कार्य सहज होत नाही. मी तुम्हाला काय म्हटलं, सहज परमार्थाचं कार्य अजिबात होत नाही. त्याकरिता निमित्त कशाचं लागतं? निमित्त फक्त आपण आहोत, तसे महाराज निमित्त आहे. परंतु महाराजाच्या रूपाने भगवंत साक्षात त्यांच्याकडनं काय कार्य करून घेतात, म्हणून महाराजांना धन्यता द्यावी तेवढी कमी आहे. तसंच खूप असं गोड ते भागवत करतात आणि अमृत जे रस तुम्ही त्यांच्या मुखातून जे भागवताचे बोल तुमच्या कानापर्यंत पडतात ते म्हणजे अमृताचे बोल आहेत. आणि ते अमृताचे बोल तुम्ही श्रवण करता, खरं तर भाग्य म्हणावं लागेल तुमचं. आणि मायबाप, मी महाराजांच्या प्रत्येक सप्त्यामध्ये महाराज मला बोलवतात आणि खरं तर विनंतीला मान देऊन मी त्यांच्या ज्या ठिकाणी नियोजन असतात त्या ठिकाणी मी सेवेला असते. सांगून जाईल, कारण की महाराजांचं कार्य म्हणजे आपण सांगावं एवढं लहान नाही. बघा, आज ज्या ठिकाणी सप्ते बंद पडले ते सुद्धा महाराजांनी चालू केले म्हटल्यावर किती मोठी पात्रता आहे त्यांची. मग त्याकरिता अजून एकदा जोरदार टाळ्या वाजवा. खरं तर त्यांचं नाव सांगायची तुम्हाला गरज नाही. आणि या ठिकाणी मला साथसंगत करणारे आता ज्यांनी गोड अशी चाल गायली ते आमचे झी टॉकीज फेम, अगदी इंग्लिश पण फार चांगली बोलतात बरं का आमचे दीपक महाराज. एकदा जोरदार त्यांच्यासाठी टाळी वाजवा. आमचे भाचे, आमचे सुदर्शन महाराज झगरे, तेही कीर्तनकार आहेत, खूप गोड कीर्तन करतात. अगदी त्यांच्याही मनापासून एकदा जोरदार. आणि या ठिकाणी बघा ना, माझ्या बापाच्या वयाचे असणारे, खरं तर मी बाबांचं नाव माझ्या मुखाने घेणार नाही कारण ते मोठे आहे. खरं तर वडिलांप्रमाणे असणारे आणि बाबांच्या चरणी नतमस्तक होते. आणि तुम्ही इथं सर्वजण बसलेले गोड माझा परिवार, बघा बरं, एवढी थंडी आहे तरी तुम्ही या ठिकाणी बसलात. कारण की त्याच्यासाठी काय लागतं? भगवंताची आवड लागते. आणि या जन्मात जर भगवंताची आवड म्हणल्यावर मग काय महाराज, दुसरा जन्म भेटणारच नाही ना. म्हणून याच जन्मामध्ये साध्य काय होतं? भगवंताचं नामचिंतन केल्यानंतर आपल्याला काय साध्य करायचं आहे ते आपण पुढे अभंगामध्ये पाहणार आहोत. परंतु सांगेल मायबाप, या ठिकाणी माझ्या प्रेमापोटी आलेले आमच्या पठाडे ताई आहेत. आमच्या पठाडे ताईंच्याही मनापासून खूप खूप आभार. आणि आमच्या शिवकन्या ताई, आमच्या वहिनी साहेब, आमच्या ताई साहेब आणि माझे अजून या ठिकाणी माझे मेवणे आलेले आहेत 2-3. माझे मालकही या ठिकाणी आलेले आहेत. आणि ते तर सोडा, परंतु ज्यांनी नियोजन केलं, जे आयोजक आहेत अशा आमच्या ताई, ज्या अध्यक्ष आहेत, ताईंचं नाव वंदनाताई. वंदनाताई. वंदनाताईचेही खूप खूप मनापासून आभार. आणि आमच्या विनेकरी माऊलींसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. या ठिकाणी गोड अशा बघा, पखवाजावर थाप मारून जे भगवंताचे बोल काढतात, विठ्ठल विठ्ठल ज्या पखवाजातून आवाज येतो आणि ते बोल काढणारे म्हणजे आमचे कोण आहेत? ओम महाराज. त्यांच्या नावातच ओम आहे महाराज. खूप गोड वाजवतात. महाराजांचे कौतिक करावे फार तेवढे कमीच आहेत. परंतु या ठिकाणी आता आमचे जे शूटिंगवाले दादा, जयस्वाल दादांचे मुलगा, तुमचेही मनापासून खूप खूप आभार. आणि तुम्ही सर्व मायबाप तिकडे दुकानात बसलेले, खाली बसलेले, असं हरभरा पातळ झाल्यासारखं काय बसलेत सगळे? जरा पुढे पुढे या. तुमच्या सगळ्यांच्याच मनापासून खूप खूप आभार. विठ्ठल बघा, माझा आवाज तुमच्यापर्यंत अगदी सुखरूप किंवा अगदी कडकपणे पोहोचवणारे आमचे शिष्टीमवाले दादा आणि मंडपवाले दादा यांच्यासाठी जोरदार एकदा टाळ्या वाजवा. बघा, गोड अशी नियोजन ज्यांनी केलं आहे. आणि खरं तर तुम्हीच गोड आहात, त्याच्यामुळे नियोजन काय गोडच होणार ना महाराज, हो की नाही? म्हणून आपण आता अभंगाकडे
ओळूयात. बघा, या ठिकाणी तुम्ही सर्वजण आलात, मला फार आनंद झाला. परंतु आनंद मला नाही, माझ्या भगवंताला झाला आहे. आणि भगवंताला आनंद झाला म्हणजे आपण कोण आहोत? भगवंताचे लेकरं आहोत. आईला आपलं लेकरू जवळ आल्यावर आनंदच होणार ना हो, बरोबर आहे की नाही? मग तसं रोज तुम्ही भागवतामध्ये, कीर्तनामध्ये ह्याहीपेक्षा अजून जास्त संख्येने उपस्थित राहावं एवढी मी तुम्हाला अपेक्षा करते तुमच्याकडनं. कारण की ज्या वेळेस तुम्ही भागवत ऐकता, भागवत असा ग्रंथ आहे की या ठिकाणी भागवतामध्ये प्रेताला सुद्धा मुक्ती मिळालेली आहे मायबाप. म्हणून भागवतामध्ये नक्की आवर्जून या आणि कीर्तनामध्येही नक्की आवर्जून या. विठ्ठल विठ्ठल प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तनरूपी सेवेकरिता घेतलेला अभंग. जगद्वंदनीय जगद्गुरु देहू निवासी असणारे पांडुरंग परमात्म्याचे लढीवाळे भक्त आणि छत्रपती शिवाजी महाराजांना गुरु उपदेश करणारे जगद्गुरु तुकोबाराय यांचा मी 4 चरणाचा अभंग आपणा समोर घेतलेला आहे. तुम्ही म्हणाल महाराज 4 चरणाचाच अभंग का घेतला किंवा का घेतला जातो? सांगेन, 2 चरणाच्या प्राण्याला सुधारण्याकरिता 4 चरणाचा अभंग घेतला जातो. विठ्ठल डोळे तलाव नाहीत, कीर्तन का केलं जातं? ऐका, कीर्तन का केलं जातं? डोळे तलाव नाहीत तरी भरून येतात, ओठ कापड नाही तरी शिवल्या जाते. डोळे तलाव नाही तरी भरून येतात, ओठ कापड नाही तरी शिवल्या जाते. माणूस निसर्ग नाही का? कारण निसर्ग बायको नाही तरी रुसल्या जातो, निसर्ग बायको नाही तरी रुसल्या जातो. आणि माणूस जो भरकटलेला आहे आणि ह्या भरकटलेल्या माणसाला माणसात आणण्याकरिता कीर्तन केलं जातं, ते म्हणजेच कीर्तन. विठ्ठल बघा, खरं तर कीर्तन काय मी तुम्हाला आत्ताच सांगितलंय. जो माणूस विषयापासून विन्मुख झालेला आहे त्या माणसाला माणसात आणण्याकरिता केलं जातं, ते म्हणजे कीर्तन. बघा, अभंग जगद्गुरु तुकोबाराय यांचा आहे. अभंग 4 चरणाचा आहे. हेची थोर भक्ती आवडते देवा, हेची थोर भक्ती आवडते देवा. संकल्पावी माया संसाराची, ठेविले अनंते तैसेची राहावे. चित्ती असू द्यावे समाधान, वाहिल्या उद्वेग दुःखाची केवळ, वाहिल्या उद्वेग दुःखाची केवळ. भोगणे ते फळ संचितांचे, ठेविले अनंते तैसेची राहावे. चित्ती असू द्यावे समाधान. तुका म्हणे घालू, तुका म्हणे घालू त्यावर तुका म्हणे घालू. काय म्हणतात जगद्गुरु तुकोबा शेवटच्या चरणात? काय म्हणतात? तयावरी भार. सांगा, तुम्हीच सांगा. जगद्गुरु तुकोबाराय शेवटच्या चरणात काय म्हणतात? तुका म्हणे घालू तयावरी भार. कशावर भार घालायचा? देवावर भार घालायला सांगितलंय. वाहू हा संसार, पायी भगवंताच्या चरणाशी संसार वाहू. मग कोणी व्हायला आपण आता पुढे पाहणार आहोत. बघा, हेची थोर भक्ती. मग हीच थोर भक्ती का सांगितली? कोणती भक्ती? कीर्तनामध्ये आल्यानंतर भजन करायचं का हात बांधून बसायचं? नाही ना. कीर्तनामध्ये आल्यानंतर भजन करायचं. आता तुम्ही म्हणाल महाराज खूप थंडी, मग आम्ही हात बांधले म्हणून काय झालं? अजिबात नाही. बघा, कीर्तनामध्ये बसल्यानंतर टाळीचं फार महत्व सांगितलंय मायबाप. टाळी वाजवावी, गुढी उभारावी, वाटती चालावी पंढरीची. कारण की टाळी वाजवल्यानंतर शरीराचे अनेक फायदे आहेत. आपलं रक्त जे आहे ते सुरळीत चालतं आणि कीर्तनामध्ये बसल्यानंतर अटॅक येण्याचा संभव नाही. बघा, टाळी वाजवल्यानंतर अनेक फायदे आहेत. टाळी वाजवल्यानंतर माझे भगवंत अगदी खुश होतात की माझ्या भक्ताला काही का होईना 10 मिनिटासाठी माझं ध्यान येतं. म्हणून हेची थोर भक्ती आवडते देवा. संकल्पावी माया संसाराची. ह्या मायेवरती संकल्प करायला सांगितलाय
अगदी संकल्प सोडा म्हणे मनापासून, तेव्हा ही माया तुमच्या मागे लागणार नाही. कारण की संसार हा मायारूपी आहे मायबाप, आणि ह्या संसारातून खूप असे गेलेत, आपल्यालाही जायचं आहे. कारण की हा संसारच दुःखमूळ आहे. हा संसार दुःख मूळ चहूकडे संसार दुःख मूळ चहूकडे विश्रांती नाही कोठे रात्र दिवस नाही कोठे रात्र दिवस काम क्रोध लोभ क्षोभी पाठी लागले ओढा लागले भीषण जाऊ दृष्टी देईल निर्माण दृष्टी देईल विठोबाचा धर्म जागो त्याची चरणी लक्ष लागो विठोबाचा धर्म जागो त्याची चरणी लागो धर्म जागो त्याच्या चरणी लक्ष लागो विठोबाचा धर्म जागो त्याच्या चरणी लक्ष लागो. संसार दुःख मूळ चोहीकडे इंगळ विश्रांती नाही कोठे रात्रंदिवस तळमळ. संसारासाठी किती तळमळ करतो महाराज आपण. हे कमी पडतंय ते कमी पडतंय. अगदी कीर्तनामध्ये बसल्यानंतरही आपलं ध्यान फक्त कुठे असतं, घरीच असतं. की घरी आता मी कुलपाला झटका दिला की नाही, सासूबाईंनी दार उघडं ठेवलं असेल की काय. अनेक असे प्रश्न आपल्या जीवनामध्ये आहे मायबाप. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय आपल्याला म्हणतात की एकच करा. काय करा की हेची थोर भक्ती आवडते देवा. फक्त हीच भक्ती जी आहे ती देवाला आवडते. आणि संकल्पावी माया संसाराची. आणि ह्याही पुढे जगद्गुरु तुकोबाराय आपल्याला सांगतात की ठेविले अनंते तैसेची रहावे चित्ती असू द्यावे समाधान वाहिल्या उद्वेग दुःखाची केवळ. बरं, उद्वेग काय आहे आणि त्या उद्वेगातून आपल्याला काय मिळतं? फक्त दुःखच मिळतं. मग ह्या दुःखाला आपण सामोरं काय जायचं? आपल्याला माहिती आहे भक्ती कशी आहे, कशी करायची आहे, परंतु आम्हाला भक्तीपर्यंत जाण्यासाठी 5 मिनिटं सुद्धा नाही महाराज. शेजारची जाती देवपूजा कराल म्हणून आम्ही जातो, बरोबर आहे की नाही आई? शेजारची जाती म्हणून आम्ही जातो. मग शेजारीनं खाल्लं म्हणून आपण खातो का? अजिबात नाही. आपल्या पोटाला भूक लागली तेव्हाच आपण खातो की नाही? मग तसंच आपल्याला भगवंताची आठवण ही दिवसातून 3 नाही 4 वेळा नाही, सतत ज्या वेळेस आपण झोपेतून उठतो त्यावेळेस पासून अगदी झोपेपर्यंत आपल्याला भगवंताची आठवण झाली पाहिजे. हीच तर भक्ती भगवंताला आवडती. आवडे दिवासी तू का प्रकार आवडे दिवासी तू का प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिवस नामाचा उच्चार रात्रंदिवस तुळशी माळगा गोपीच्या भेटला तुळशी माळगा गोपीच्या भेटला नामाचा उच्चार नामाचा उच्चार रात्रंदिवस गोपी चंदन तुळशी माळ गळा गोपी चंदन आवड देवासी एका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिवस आवड देवासी एका प्रकार
प्रकार आवडी देवासी तो एक प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिना नामाचा उच्चार रात्रंदिना आवडी देवासी तो एक प्रकार बघा नामाचा उच्चार रात्रंदिन आणि हाच प्रकार माझ्या भगवंताला आवडतो हीच भक्ती माझ्या भगवंताला आवडती नुसतं जीवनामध्ये उद्वेग केल्यानंतर माणूस काय होतं अगदी दुःखाच्याच दिशेनं जातं मग ते दुःख आपल्या पदरात पडू नये त्याकरिताच आपला जन्म मिळालेला आहे मायबाप कारण की हा जन्म फक्त आपल्याला भगवंताची भक्ती करण्याकरिताच मिळालेला आहे देव दिला देह भजना गोमटा 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 झाला भाट भाभिकीचा झाला भाट भाभिकीचा देव दिला देह भजन गोमटा देव दिला देह भजन गोमटा देव दिला देह भजन गोमटा ओ देव दिला देह भजन गोमटा ओ दिला भजन गोमटा ओ या झाला पाटा बाजीचा ओ या झाला पाटा बाजीचा देव दिला देह भजन देवी दिला देह भजन गोमाटा तो या झाला फाटा बाधिकेचा आवाज असाच राहू द्या बघा देवाने भजनाकरिता हा नरदेह दिला आपण भोजनाकरिता उपयोग करतो कशाकरिता आजी भोजनाकरिता किंवा देवे दिला देह भोजनाकरिता दिला अजिबात नाही फक्त भगवंताचं नामचिंतन करण्याकरिता आपल्याला देह दिलेला आहे मग जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात काय म्हणतात जगद्गुरु तुकोबाराय आपल्याला हाच तर संदेश देतात किंवा हाच उपदेश देतात की बाबांनो संसारामध्ये आल्यानंतर काय करायचं मनुष्याने संसारामध्ये आल्यानंतर मनुष्याने एकच करायचं फक्त भगवंताची भक्ती करायची आणि किंवा संसारी असावे आसुनी नसावे भजन करावे वेळोवेळा तुम्ही म्हणाल महाराज तुम्ही सांगतात की संसारातही राहा आणि नाही राहायला सांगतात परंतु तसं नाही माझे जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की अरे बाबांनो संसारामध्ये फक्त या देहाने राहायचंय आणि मनाने मात्र भगवंताला जोडायचं पक्षांगणे उत्तर दे पक्षांगणे उत्तर दे पक्षांगणे उत्तर दिया पक्षांगणे उत्तर दिया पक्षांगणे उत्तर दे पक्षांगणे उत्तर दे पक्षांगणे उत्तर दी पक्षांगणे उत्तर दी गुंतो विराते हरि बोल गुंतो विराते पैसा सावे संसार हरि बोल जय हो पैसा सावे संसार पक्षांगणे उत्तर दी पक्षांगणे उत्तर दी पक्षी अंगणी उतरती ते का गुंतुनी राहती पशु पक्ष्याला मात्र कसलंच टेन्शन नाही ते कधीच गुंतून राहत नाही संसारामध्ये मग जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात वाहू हा संसार देवापायी हा संसार आपण देवापायी व्हायचा आहे काय करायचंय
संसार देवाच्या चरणावरती व्हायचा आहे आणि फक्त आपण काय करायचं, भगवंताच्या भक्तीला लागायचं. हा झाला माझा अभंगाचा सरळ सरळ भावार्थ. विठ्ठल 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 विठ्ठल. हेची थोर भक्ती आवडते देवा, हेची थोर भक्ती आवडते देवा. संकल्पावी माया संसाराची, ठेविले अनंती तैसीची राहावे. चित्ती असू द्यावे समाधान, वाहिल्या उद्वेग दुःखाची केवळ, वाहिल्या उद्वेग दुःखाची केवळ. भोगणे ते फळ संचितांचे, ठेविले अनंते तैसेची राहावे. चित्ती असू द्यावे समाधान. तुका म्हणे घालू तयावरी भार, तुका म्हणे घालू तयावरी भार. वाहू हा संसार देवा पायी, ठेविले अनंते तैसेची राहावे. चित्ती असू द्यावे समाधान. बघा, अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. आणि ह्याची थोर भक्ती. बरं, भक्ती करत असताना आमचं मन असं विचलित होत असतं. ज्या ठिकाणी मनुष्याच्या, बघा, ह्या मनुष्य योनीमध्ये समाधान तर नाहीच आहे मायबाप. कारण की आपण जर 3 मजली बिल्डिंग बांधली तर शेजारच्याला वाटतं माझी 5 मजली कधी होईल. आपण मोठी गाडी घेतली शेजारच्याच्या पोटात दुखतं. मग एक वेळेस एक मनुष्य माझ्याकडे आला, ते म्हणताय माझ्या लईच पोटात दुखायला लागलं. म्हणलं काय झालंय? म्हणे काय सांगावं ताई, सांगण्यासारखंच नाही. म्हणलं सांगून तर बघा, काही जरी माझ्याकडे गोळी असली तर देईन म्हटलं तुम्हाला. तो जरा जास्तच लुळू लागला. म्हणलं नेमकी झालं काय? म्हणे काय सांगावं महाराज, मी एवढ्या वर्षापासून संभाजीनगरला राहायला आलो म्हणे, माझं पत्राचंच घर आहे. काय म्हणाला? एवढ्या वर्षापासून मी संभाजीनगरला राहायला आलो, माझं पत्राचंच घर आहे. आणि माझा शेजारचा पाठी माझ्या मागून कितीतरी वर्षाने राहायला आला. त्याची 4 मजली बिल्डिंग झाली, त्याची मोठी गाडी झाली, त्याच्याकडे त्याच्या बायकोला स्कूटी पण झाली. आणि तुम्हाला सांगतो त्याचं पोरगं इंजिनियर पण झालं. ज्यावेळेस मी त्याचं बघतो म्हणे, उठल्यानंतर त्याचं घरदार, त्या लगेच सकाळपासून माझं पोटच दुखायला लागतं म्हणे. म्हणलं महाराज याच्यासाठी फक्त एकच औषध आहे. ते म्हणाला काय? म्हणलं चित्तात समाधान ठेवा. काय करावं लागेल? तुमच्या चित्तामध्ये समाधान ठेवा आणि तुम्हालाही संपत्ती भेटल्याशिवाय राहणार नाही. कारण की संपत्तीची जो हाव करतो ना मायबाप, ज्याची संपत्ती म्हणजे ही एक अशी आपत्ती आहे की जोपर्यंत माणसाचं जीवन संपत नाही तोपर्यंत संपत्तीचा मोह अजिबात संपत नाही मायबाप. म्हणून मोह कधी करायचा नाही, कोणत्याच गोष्टीचा नाही. ठेविले अनंते तैसेची राहावे. आपण कुठे राहतो? जसं ठेविले तसं राहतो का? अजिबात नाही. जन्माला आलो होतो, बरं जन्माच्या अगोदर कुठंतरी नालीतले किडे होतो. भगवंताला म्हणलं देवा एकदा माझ्यावर कृपा कर ना, मला मनुष्य योनीमध्ये जन्माला घाल. भगवंतानी कृपा केली हो आपल्यावर. आणि कृपा केल्यानंतर माझ्या भगवंतानी 9 महिने 9 दिवस आपण पोटामध्ये राहिलो. देवाला आपण हात जोडून होतो, देवा ज्यावेळेस मी माझ्या आईच्या उदरातून जन्म घेईल ना त्यावेळेस मी काय करेल? तुझं नामचिंतन करेल. हाय कवी या दुखाने ग एक या दुखाने ग एक कबीर या दुखावे रे, एक वेळ कारी या दुखावे हे दुरितांची जाळ उगवडी, दुरितांची जाळ उगवडी, दुरितांची जाळ उगवडी, दुरितांची जाळ उगवडी. आठवीण पाया झडवसे, आठवीण पाया आम्हा झडवसे, आठवीण पाया आम्हा झडवसे, आठवीण पाया आम्हा झडवसे, आठवीण आठवीण आम्हा झडवसे, आठवीण आम्हा झडवसे,
तरी ह्या दुःखातून मला काय कर, वेगळं कर, किंवा ह्या दुःखातून मला काय कर, निवृत्त कर. आणि मायबाप ज्या वेळेस आपण आईच्या उदरातून जन्म घेतो, आईचा आणि आपला नाळ तुटल्या जातो ना, त्याच वेळेस आपण आपल्या भगवंताला बेमान होतो आणि म्हणतो, देवा कवा कवा कवा. अरे मी कवा म्हंटल होतं तुला? मी म्हंटलच नाही मी तुझी सेवा करीन. मग आपण किती बेमान आहोत ना. हा, अजूनही आम्ही भगवंताचं नामचिंतन करायला तयार नाही मायबाप. मग त्यामुळेच आपल्याला संचितानुसार आपल्याला काय होतं, दुःख मिळत असतं. मग आपण ठेवलं तसं राहत नाही. भगवंताने जन्माला घातलंय, आपण तसं राहत नाही. बघा अनेक ठिकाणी सांगून जाईल, अनेक ठिकाणी असे काही लोक आहेत की त्यांना दिवसातून चोरी केल्याशिवाय पोट भरत नाही. असे काही लोक आहेत बरं का, की दिवसातून एकदा तरी चोरी केल्याशिवाय त्यांचं पोट भरत नाही. कारण त्यांना काय वाटतं, त्यांना ती सवय लागलेली असते. मग चोरीचं पुरतं का कष्टाचं पुरतं आजी? कष्टाचं पुरतं. कष्टाचं सरत नाही आणि चोरीचं पुरत नाही. मग चांगलं काय आणि वाईट काय हे आपल्याला माहीतच आहे, श्रुतच आहे. परंतु मायबाप बघा, जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की ज्या वेळेस आपल्याला दुःख मिळतं, ठेविले अनंती तैशीची रहावे, चित्ती असू द्यावे समाधान, वाहिल्या उद्वेग दुःखाची केवळ. दुःखाची केवळ उद्वेग केल्यानंतर जे दुःख मिळतं, मग तसं आम्ही चोरी केल्यानंतर आम्हाला दुःखच मिळणार ना. कारण आम्ही कुणाच्या तरी तोंडातला घास ओढून आणतो, आमच्या लेकरा बाळाला खाऊ घालतो. हा बघा, जेवढं आपल्या नशिबात आहे किंवा जेवढं आपल्या चोचीमध्ये बसेल तेवढंच आपण खावं. अतिप्रमाणात जर खाण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला नळ्यातून खाली जाईल का? अजिबात जाणार नाही. मग चोचीमध्ये जेवढं बसेल तेवढंच आपण खावं. काही काही लोकांना अशी सवय आहे मायबाप की काही काही सांगेल, धन टेबला खायचं चांगलं का टेबलावरचं? हा, टेबलावरचं बरोबर. आणि काही काही लोक जे टेबला खालचं घेतात त्याला काय म्हणावं, लाच म्हणावी. आणि जे टेबलावरचं घेतात त्याला काय म्हणावं, लक्ष्मी म्हणावी. मग लक्ष्मी चांगली आजी झोपल्या का काय? नाही ना, जागे आहात ना? हा, मग ऐका कीर्तन. बघा आपलं कुठपर्यंत आलं होतं. हा, लक्ष्मी टेबलावरून घ्यावी. जी टेबलावरून घेतली जाते तिला काय म्हणतात, लक्ष्मी म्हणतात. मग लक्ष्मी आपल्याकडे असावी, कारण की आपल्याला चोरी चपाटीचा अजिबात पचत नाही. मग आजपासून चोरी करणार का? विठ्ठल विठ्ठल हरी विठ्ठल 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 विठ्ठल. बघा, चोरी केलेला अजिबात पचत नाही. सांगून जाईल, जर जीवनाचा उद्धार जर करायचा असेल ना मायबाप, तर अनेक संतांची नावे आपल्याला सांगता येईल. कारण की या ठिकाणी या गादीवरती अनेक असे संत, अनेक असे कीर्तनकार होऊन गेले आणि सगळेजण ओरडू ओरडू अगदी एके ठिकाणी स्थिर झाले. परंतु आम्ही काही सुधारायला तयार नाही. कारण की संगत जर अगोदर करायची असेल, संगत पण महत्वाची असते बरं का. तुम्ही म्हणाल संगत कोणाची करावी, तर सांगून जाईल, हाँ सैतन की संग लाग रे तेरी अच्छी बनेगी, सैतन की संग लाग रे तेरी अच्छी बनेगी, संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी, संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी, अच्छी बनेगी तेरी बिगड़ी बनेगी, अच्छी बनेगी तेरी बिगड़ी बनेगी, अच्छी बनेगी तेरी किस्मत जगेगी, अच्छी बनेगी तेरी किस्मत जगेगी, होएंगे तेरे बड़े भाग रे, अच्छी बनेगी, संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी, संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी, संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. ध्रुव जी की बन गई प्रहलाद जी की बन गई, ध्रुव जी की बन गई प्रहलाद जी की बन गई, ध्रुव जी की बन गई प्रहलाद जी की बन गई, हरि की बन गई प्रहलाद जी की बन गई, हरि कीर्तन में लाग रे
संतन के संग लागर तेरी अच्छी बनेगी संतन के संग लागर तेरी अच्छी बनेगी संतन के संग लागर तेरी अच्छी बनेगी तेरी अच्छी संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी तेरी बिगड़ी बनेगी. बघा, संतांच्या संगतीत गेल्यानंतर माणूस हा काय होत असतो? काय होतो बरं? दुर्जनाची संगत चांगली का सज्जनाची? सज्जनाची. मग सज्जनाची संगत केल्यानंतर माणूस देव पण होऊ शकतो, संत पण होऊ शकतो. बरं, देव नाही होऊ शकत पण संत तर होऊ शकतो, किंवा एक चांगला व्यक्ती तरी होऊ शकतो. म्हणून भगवंताच्या चरणाशी लागा. आणि भगवंताच्या चरणाशी लागल्यानंतर माणसाला जीवनामध्ये उद्वेग करायची गरजच नाही. बघा, म्हणून ह्याही पुढे सांगेल, आपल्या जीवनामध्ये अनेक अशी दुःख येतात आणि जातात. मी तुम्हाला पहिलेही सांगितलं ना, आत्ताही सांगते. माणसाचं दुःख फक्त माणूस हा एखाद्या चांगल्या व्यक्तीजवळच काय करतो? व्यक्त करतो. परंतु मायबाप, एखादी महिला जर गल्लीमध्ये बसली किंवा एखाद्या दारामध्ये बसली आपल्याच ओट्यावरती, तर 1 तास नाही, 2 तास नाही, 3 तास माणूस गप्पा मारीत बसतो किंवा बाई गप्पा मारीत बसते. परंतु त्याच वेळेमध्ये जर भगवंताचं नामचिंतन केलं तर नक्कीच मला वाटतं नामस्मरण गगनाला गेल्याशिवाय राहणार नाही. हा, बरोबर एक नाही? म्हणून हरिपाठामध्ये सांगितलंय ज्ञानोबा यांनी, गगनाहुनी नाम वाढ आहे गगनाहुनी वाढ नाम आहे गगनाहुनी वाढ नाम आहे गगनाहुनी वाढ नाम आहे निवृत्तीची झाड गगनाहुनी वाढ नाम आहे गगनाहुनी वाढ नाम आहे गगनाहुनी वाढ नाम आहे. गगनाहुनी वाढ नाम आहे. बघा, गगनापेक्षाही सगळ्यात मोठं जर काय असेल तर ते नाम आहे. बरं, या ठिकाणी तुम्ही बसलात, गुरु कोणी कोणी केला एकदा हात वरती करा. वा वा, फक्त इतक्यांनीच केला, बाकी सगळे कोरेच आहेत का? अरे रे, रिकामेच गाडगेत सारे. लवकर गुरु करा, नाहीतर देहाचा काही भरोसा नाही. आजही आपला काय आपली वाट पाहतोय, आजही घडी घडी गाळ वाटयाची बाई 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 अजून किती आहे अवकाश अजून किती आहे अवकाश हरिमुखी गाता रबली चिंता हरिमुखी गाता रबली चिंता अजून किती आहे अवकाश अवकाश अजून किती आहे अवकाश अवकाश घडी घडी गावा रबली चिंता हरिमुखी गाता रबली चिंता. घडी घडी काळ वाट त्याची पाहे, वाट काळ पाहून आहे मायबाप. कधी आपल्याला बांधून नेतो सांगता येणार नाही. परंतु बघा, फक्त भगवंताचं नारायणाचं नाव घ्यायचं. माझ्या नारायणाचं नाव माझ्या प्रल्हादाने घेतलं म्हणून भक्त प्रल्हाद अगदी आपलं जीवन भगवंताच्या चरणी अर्पण करून गेले. आणि तुम्हाला ह्याही पुढे सांगेल, खूप अशा संतांचे तुम्हाला उदाहरण देता येतील. जनाबाई झालं, मीराबाई झालं. मीराबाईने सुद्धा माझ्या भगवंताची भक्ती केली. घुंगरू बांध मीरा नाची रे घुंगरू बांध मीरा नाची रे घुंगरू घुंगरू बांध मीरा नाची रे घुंगरू घुंगरू बांध मीरा नाची रे घुंगरू मैं तो अपने नारायण की
बघ घुंगरू बांध मीराची रे बघ घुंगरू बांध मीरा नाची रे बघ घुंगरू बांध मीरा नाची रे बघ घुंगरू बांध मीरा नाची रे बघ घुंगरू पग घुंगरू बांध मीरा नाची रे पग घुंगरू बांध मीरा नाची किंवा नाचूंगी 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 कसं नाचणार पायामध्ये घुंगर बांधून नाचणार बघा मीराबाई नाचली फक्त भगवंतासाठी आम्ही तर कीर्तनामध्ये बसल्यावर असे टाळ वाजवतो का बरं देवावरती आपण काय करतोय भार का उपकार करतोय उपकार करू नका माझ्या बघा काही काही लोकांना टाळी वाजवायचं जिवार येतं कीर्तनामध्ये बसल्यानंतर परंतु माझा जगाचा मालक कीर्तनामध्ये नाचला होता नामदेवरायांच्या कुणाच्या नामदेव कीर्तन करी पुढे दिवनासी पांडुरंग बोले नामाई बुवा गावा भंग गवाई दिवा गावा भंग कीर्तन करी पुढे दिवनासी पांडुरंग हो बोले पाठीमागे डोळे झपणी उभी नाचता नाचता दिवाचा गला पितांबर सावधोई देवाईसा बोले कबीर सावधोई देवाईसा बोले कबीर सावधोई देवाईसा बोले कबीर सावध होई अय्याईसा बोले कबीर किंवा नाचू कीर्तनाचे रंगी 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 ज्ञानदीप लावू जगी नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी ज्ञानदीप लावू जगी नाचू कीर्तनाचे रंगी 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 कीर्तनामध्ये नाचल्यानंतर होय अंग हरिरूप धन्य जगी तोच एक हरिरंजनाचे धन्य जगी तोच एक हरिरंगीनाचे धन्य जगी तोची एक हरिरंगीनाचे धन्य जगी तोची एक हरिरंगीनाचे कृष्ण वासुदेव सदत परवाचे बोला रामकृष्ण वासुदेव सदा स्वयंवाचे कृष्ण वासुदेव सदत परवाचे रामकृष्ण वासुदेव सदा स्वयंवाचे जगी तोच एक हरिरंजनाचे धन्य जगी तोच एक हरिरंजनाचे धन्य जगी तोची एक हरिरंगीनाचे धन्य जगी तोची एक हरिरंगीनाचे बघा हरिरंगी नाचे माझा भगवंत सुद्धा नाचतो म्हणून देवाला फक्त हेच आवडतं आणि अभंगाच्या प्रथम चरणात हिची थोर भक्ती आवडते देवा हिची थोर भक्ती आवडते देवा
तुझी कर भक्ती आवडती देवा संकल्पावी माया संसाराची संकल्पावी माया संसाराची माया संसाराची संकल्पावी माया संसाराची तैसे राहावे ढिवल्यात तैसे राहावे ढिवल्यात तैसे राहावे ढिवल्यात तैसे राहावे ठेविले अनंते तैसेची राहावे चित्ती असू द्यावे समाधान. चित्तामध्ये समाधान असलं की सगळं काही भेटतं. मायबाप सांगेल या जीवनामध्ये उद्वेग करायचं म्हटलं तर माणसाला फक्त एकच पर्याय आहे, तो म्हणजे वाईट कर्मापासून अगदी अलिप्त राहणे, म्हणजेच सावध राहणे. वाईट कर्म हे माणसाकडनं कोणत्या ना कोणत्या प्रकारचे होत असतात मायबाप. मग कर्म केले कर्म झाले किंवा त्याची भोगा आले उपजाले मेले ऐसे किती. मग कर्म आपण जसे कर्म करू तसेच तर आपल्याला फळ भेटतात. मग आपण जर चांगले कर्म केले तर आपल्याला चांगलं फळ भेटेल. बघा सांगून जाईल, सांगायची काळाची गरज आहे. कारण की तुम्हाला माहिती आहे जळगाव जिल्ह्यामध्ये डोंगराळे भागामध्ये डोंगराळे गाव आहे आणि त्या गावामध्ये एका चिमुरडीवर 4 वर्षाच्या लेकरावर अत्याचार झाला, बलात्कार झाला. काय जीव म्हणला असेल त्या चिमुरडीचा, अगदी तिला ठेचून मारलं आणि तो नराधम अगदी त्यांच्या घरी यायचा जायचा. अशा नराधमाला म्हणजे राक्षस रूपी माणसाला मी तर म्हणते सरकारला सांगेल, कारण की तुमच्याच आणि जर होत नसेल तर तुम्ही काय करा, जनतेच्या ताब्यात त्या नराधमाला द्या, म्हणजे त्याला फाशीची शिक्षेची गरज पडणार नाही. आणि खरं तर आज काळाची गरज का आहे, कारण की जी लाडकी बहीण योजना आमच्या सरकारने काढली आहे ना मायबाप, खरं तर त्यांची लाडकी बहीणच जरा सुरक्षित नाही तर खरं तर त्या लाडक्या बहिणीचे आलेल्या 1,500 रुपयाला काय काढी लावायची का? आज आमचं लेकरू रोडवर खेळता खेळता जर आमचं लेकरू आम्हाला 2 घंट्यानंतर जर वेगळ्या अवस्थेत सापडत असेल तर काय उपयोग आहे त्या 1,500चा? खरं तर मी म्हणेल की छत्रपती शासन जर लागू केलं ना तर अशा नराधमाची स्त्रियांकडे डोळ्यावर करून बघण्याची ताकद सुद्धा होणार नाही मायबाप. म्हणून आज त्याला फाशीची शिक्षा नाही तर त्याचे दोन्ही हात तोडले जावे. आणि खरं तर सरकारला आज याची गरज आहे सांगण्याची. प्रत्येक स्त्रियांनी प्रत्येक गल्लीमध्ये, गावामध्ये, प्रत्येक शहरामध्ये असे मोर्चे काढावे. कारण का त्या बालिकेला न्याय मिळावा. आणि तिचं नाव काय होतं माहिती तुम्हाला? यज्ञ नाव होतं. इतकी गोड मुलगी ती, तिच्यावरती अत्याचार झाला. म्हणून कर्म त्या मुलाने एवढे सांगावं नाही तोंडाने. खरं तर काय सांगावं, एवढं वाईट कर्म केले त्याचं वय तरी काय आहे मायबाप. म्हणून अशा वाईट मार्गाला आपल्या लेकरू जाऊ नये. त्याकरिता कीर्तना भजनामध्ये आपल्या लेकरांना आवर्जून आणत जा, कारण की आज काळाची गरज आहे. बघा म्हणतात आजही ते वाक्य मी तुम्हाला बोलेल, कलम नव्हती कायदा नव्हता तरी सुखी होती प्रजा. कलम नव्हती कायदा नव्हता तरी सुखी होती प्रजा, कारण सिंहासनावर विराजमान होता माझा शिव छत्रपती शिवाजी राजा. शिवकाळात नांदत होती सुखात सारी प्रजा, म्हणून म्हणतात शिवाजी आमचा जाणता राजा, म्हणून म्हणतात शिवाजी आमचा जाणता राजा, म्हणतात शिवाजी आमचा जाणता राजा, म्हणून म्हणती शिवाजी आमचा जाणता राजा. शिवकाळात नांदत होती, शिवकाळात नांदत होती सुखात सारी प्रजा, सुखात सारी प्रजा, म्हणून म्हणतात शिवाजी आमचा जाणता राजा, म्हणून म्हणतात शिवाजी आमचा जाणता राजा, म्हणून म्हणती शिवाजी माझा जाणता राजा, म्हणून म्हणती शिवाजी माझा जाणता. माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली हो पळाला, माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली हो पळाला, तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला, तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला, बापाचा बाप राजा शिवबा जन्मला, तो बापाचा बाप राजा शिवबा जन्मला.
जाऊची शपथ घेतली स्वराजाची होती माझी जाऊची शपथ घेतली स्वराजाची कल्याणाची शिकवणा जगद्गुरु तुकोबाची कल्याणाची शिकवणा जगद्गुरु तुकोबाची वाकुडा मुजरा की माझ्या राजाला करतो वाकुडा मुजरा की माझ्या राजाला तो बापाचा बाप तो बापाचा बाप काग शिवबा जन्माला तो बापाचा बाप काग शिवबा जन्माला बापाचा बाप राजा शिवबा जन्माला तो बापाचा बाप राजा शिवबा जन्माला दैवत छत्रपती नामचं दैवत छत्रपती दैवत छत्रपती नामचं दैवत छत्रपती दैवत छत्रपती नामचे दैवत छत्रपती दैवत छत्रपती नामचे दैवत छत्रपती दैवत छत्रपती नामचं दैवत छत्रपती दैवत छत्रपती नामचं दैवत छत्रपती शिवबा जन्मला शिवनेरीवर शिवबा जन्मला राजाचा अधिपती सगळा राजाचा अधिपती दैवत छत्रपती नामचं दैवत छत्रपती दैवत छत्रपती नामचं दैवत छत्रपती दैवत छत्रपती नामचे दैवत छत्रपती दैवत छत्रपती नामचे दैवत छत्रपती एकदा टाळ्या वाजवा मायबाप खूप गोड प्रमाण दिलं बघा आमचं दैवत हे छत्रपती शिवाजी महाराज आहे बघा तुम्ही म्हणाल आमचा धर्म कोणता आमचा एकच धर्म तो म्हणजे हिंदू आहे प्रत्येकाचं रक्त लाल आहे आणि इथे फक्त जाती म्हणजे स्त्री आणि पुरुष आहे कारण की भागवतामध्ये सर्वप्रथम अगोदर स्त्री आणि पुरुषाचीच निर्मिती झालेली होती इथे जाती नाही काहीच नाही बघा तरीही आज आपल्या या कलियुगामध्ये बघा इथे स्त्री सुरक्षित नाहीये मी सांगेल तुम्हाला पुरुष मंडळ हातभर दाढी वाढली आणि कपाळभर गंध लावला म्हणून कोणी छत्रपती शिवाजी महाराज होत नाही हातभर दाढी वाढली आणि कपाळभर गंध लावला म्हणून कोणी छत्रपती शिवाजी महाराज होत नाही आणि आपल्याच घरामध्ये आपल्या स्त्रिया सुरक्षित नाही आपल्याच घरामध्ये आपल्या स्त्रिया सुरक्षित नाही आणि काही काही लोकांचं असं आहे मायबाप घरातली बहिणा शेजारणीला मने पदर करून घ्यायना आहे की नाही बरोबर आहे की नाही मग त्याकरिता आपल्या स्त्रिया घरामध्ये सुरक्षित नाही माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी अगोदर रयतेचं रक्षण केलं ज्यावेळेस माझ्या माता मावल्यांवरती अत्याचार होत होते त्यावेळेस माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी हात तोडले होते हात आपल्याच्यानी फक्त आपण आरोपी उचलतो आणि जलामध्ये नेऊन पोषितो बरोबर आहे की नाही इकडे मोर्चे काढा नाही तर काही करा काहीच घेणं देणं नाही आज जरा छोटीशी मुलगी जरा सुरक्षित नाही मायबाप म्हणून प्रत्येक जण आज मुलीला जन्माला घालायला घाबरतोय प्रत्येक जण आज मुलीला जन्माला घालायला घाबरतोय का कारण की असे राक्षस रूपी लोक येऊन आमच्या लेकराची लचकी तोडतात का ह्याच्यासाठी आम्ही आमच्या लेकराला जन्माला घालायचं ह्याच्यासाठी आम्ही आमच्या लेकराला जन्माला घालायचं का अजिबात नाही परंतु सांगेल ह्या पुढे असा अत्याचार होऊ नये त्याकरिता फक्त एकच हाक यायला पाहिजे तेही सर्व या जनतेची एक हाक म्हणजे त्या नराधमाला फाशी व्हायला पाहिजे ह्या पुढे कुणाचाही अगदी मन कोणत्याही स्त्रीवरती जाऊ नये जाणे अगोदर त्याच्या अंगावरती 10 वेळेस काठी उभारावे असं कृत्य त्या नराधमासोबत सरकारने करावं बरं एका रात्रीमध्ये जर नोटा बंद होत असेल एका रात्रीमध्ये नोटा बंद होत असेल एका रात्रीमध्ये जर लॉकडाऊन होत असेल तर एका रात्रीमध्ये नराधमाला फाशी द्यायला काय हरकत आहे काय हरकत आहे बघा त्याकरिता छत्रपती शासन जर लागू केलं ना तर सांगून जाईल मायबाप आज प्रत्येक पुरुष प्रत्येक स्त्रीला ताई म्हणून बोलल्याशिवाय राहणार नाही काय ताई म्हणून बोलल्याशिवाय राहणार नाही म्हणून आज छत्रपती शासन होणे हे फार गरजेचं आहे बघा छत्रपती शिवाजी महाराजांनी परस्त्रीला सुद्धा आपली आई मानले होतं परस्त्रीला आईप्रमाणे उद्गार माझ्या शिवाजी महाराजांच्या मुखातून निघत होते मायबाप
आणि आज तुम्हाला सांगेल स्त्रिया सुरक्षित नाही. बरं तो विषय सोडा, परंतु ह्याही पुढे जाऊन सांगेल आज याच घटनेमुळे प्रत्येक जण मुलीला जन्माला घालायला घाबरतो. परंतु मायबाप जर स्त्रीच नसली तर या जीवनाला काही उपयोग आहे का, किंवा या जगण्याला उपयोग आहे का? स्त्रीच जर नसली तर मला सांगा आहे का उपयोग? अजिबात उपयोग नाही. कारण की स्त्री ज्या वेळेस आम्हाला गोठ्यातली गाय, घरातली माय आणि दारातली तुळस, ह्या जर 3 गोष्टी आम्हाला कळल्या ना मायबाप, नक्कीच आमच्या जीवनाचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल 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 अरे विठ्ठल. बघा, जीवनाचं जर सोनं करायचं असेल तर खरंच सांगेल, ज्या वेळेस माणूस शिक्षा भोगतो आणि जीवनामध्ये उद्वेग करतो त्या गोष्टीचा, म्हणून आपल्याला संचितानुसार, आपल्याला आपल्या कर्मानुसार ते फळं भेटत असतात मायबाप. मग तुम्ही म्हणाल, मलाही प्रश्न पडला होता आणि तुम्हीही म्हणाल की या ठिकाणी स्त्रियांनाच काय एवढी परीक्षा द्यावी लागते हा? आणि मधल्या काळामध्ये ज्या काही स्त्रीभ्रूण हत्या झाल्या मायबाप, आपणही तितकेच पापी आहोत, आपणही तितकेच कारणीभूत आहोत. कारण की बऱ्याच जणांनी अशा स्त्रीभ्रूण हत्या केलेल्या आहे. मुलीला जन्माला घालताच अगदी ती कळी काय केलेली आहे, चुरगळून टाकलेली आहे. ही एक आपली शिक्षाच आहे. आपल्याला याचे फळ तर भोगावेच लागणार आहेत. परंतु सांगेल, प्रत्येक जण म्हणतो मुलगी नको, मुलगी नको. मुलगी तर खरी त्या दिव्याची वात आहे. आम्हाला वंशाचा दिवा पाहिजे. बघा, आम्हाला वंशाचा दिवा पाहिजे, आम्हाला मुलगी नकोय. परंतु त्या दिव्याची वात म्हणजे ती मुलगी आहे. हो, त्या आईच्या गर्भामध्ये असताना त्या मुलीचा गर्भ आहे म्हणून आई दवाखान्यात जाते आणि डॉक्टरांना म्हणते, डॉक्टर माझ्या घरचे म्हणतात तुला 3री मुलगीच होणार आहे, आणि जर झाली तर आम्ही तुला या घरात ठेवणार नाही. हे काय तिच्या हातात आहे का? भगवंताने जे पोटात घातलंय तेच होणार, भगवंताला जे द्यायचं तेच होणार. म्हणून तुम्ही त्या मातेला गृहीत धरता किंवा त्या मातेला तुम्ही प्रवृत्त करता. का प्रवृत्त करतात? कारण की स्त्रीभ्रूण हत्या करण्याकरिता तुम्ही त्या मातेला प्रवृत्त करता मायबाप. ती विषारी औषध त्या मातेच्या गर्भामध्ये सोडलं जातं आणि त्या बाळाचे तुकडे करून करून तो डॉक्टर काढतो मायबाप. फार मोठी शोकांतिका आहे. हा, बेटे को सम्मान है जग में, हाँ बेटे को सम्मान है जग में, बेटी को कोई मान नहीं. मुझे बताओ दुनिया वालों, बेटी क्या संतान नहीं. मुझे बताओ दुनिया वालों, बेटी क्या संतान नहीं. म्हणून मुलीला जन्माला घाला. आज काळाची गरज आहे. आज आपल्या मुलाला मुलगी भेटाना ना मायबाप, 700 मुलींमाग, 1000 मुलींमाग तुम्हाला सांगेल असे प्रत्येक गावामध्ये अगदी ट्रकभर मुलं पडलेत हो, तरी मुली भेटाना झाल्या. हा, कुत्रे कमी पण मुलं जास्त. का? बघा, माफी मागून बोलेल. कारण का तुम्हाला सांगेल, ह्या मधल्या काळामध्ये आपण स्त्रीभ्रूण हत्या केली त्यामुळे ह्या बॅचमध्ये मुली कमी पडल्या आहेत. 1000 मुलं आहेत, 700 मुली आहेत, 300 मुलांना मुली आणायच्या कुठून? हा, फार मोठी शोकांतिका आहे मायबाप. प्रत्येकाला आजी पाहिजे, मावशी पाहिजे, आई पाहिजे, सगळीच पाहिजे. हा, पण मुलगी नकोय. मग मुलीला जन्माला घातलं की पुढे असे वांदे वाटतात. मग करावं तरी काय? हा, बघा, 9 महिने ती आई आपल्या बाळाला गर्भामध्ये लहानचं मोठे करते. 9 महिने 9 दिवसांनी झाली जन्म देण्याची घाई. वंशाच्या दिव्या पायी नको पण ती विझवू आई. वंशाच्या दिव्या पायी नको पण ती विझवू आई. 9 महिने 9 दिवसाने झालं जग बघण्याची घाई. 9 महिने 9 दिवसाने झालं जग बघण्याची घाई. वंशाच्या दिव्या पायी नको पण ती विझवू आई. वंशाच्या दिव्या पायी नको पण ती विझवू आई. 9 महिने 9 दिवसाने, 9 महिने 9 दिवसाने झालं जग बघण्याची घाई.
नको पंती विजवू आई वंशाच्या दिव्यापायी नको पंती विजवू आई वंशाच्या दिव्यापायी नको पंती विजवू आई. ह्याही पुढे ती मुलगी म्हणते उद्या तुझ्या गर्भाची ग जाच मी होणार ग मुलगी झाली म्हणून सारे नाक मुरडणार ग उद्या तुझ्या गर्भाची ग जाच मी होणार ग मुलगी आहे म्हणून सारे नाक मुरडणार ग. माझ्या चिमुकल्या कानाला माझ्या चिमुकल्या कानाला तुझी कुजबुज ऐकू येई वंशाच्या दिव्यापायी नको पण ती विझवू आई वंशाच्या दिव्यापायी नको पण ती विझवू आई चिमुकल्या चिमुकल्या कानाला तुझी गुजगुज ऐकू येई वंशाच्या दिव्यापायी नको पण ती विजवू आई वंशाच्या दिव्यापायी नको पण ती विजवू आई. बघा वंशाच्या दिव्यापायी आपण आपल्या मुलीची श्रीभून हत्या करतो मायबाप मुलीची हत्या करतो. खरं तर काय बोलावं फार मोठी शोकांतिका आहे. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय आपल्याला म्हणतात की जीवनामध्ये उद्वेग करू नका ना अगोदर तुम्ही काय करता कर्म असे करता की तुम्ही म्हणता सहज झाले ना अजिबात नाही. चुकून हुकून झालेले ते कर्म तुम्हाला माफ होतील परंतु मुद्दाम केलेले कर्म तुम्हाला माफ होणार नाही. त्या कर्माचा हिशोब तुमचा झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये महाराज आपल्याला सुजावे समाधान चित्त्या सुजावे समाधान ठेविले आनंद तैसे चिरावे ठेविले आनंद तैसे चिरावे चित्त्या सुजावे समाधान तैसे चिरावे ठेविल्यानंतर तैसे चिरावे. बघा ठेविले अनंती तैसेची राहावे जसं ठेवलंय तसं राहायचं मायबाप. आणि जीवनामध्ये दुःख म्हणून आपण काय करतो केव्हा आपल्या जीवनाची 88 वर्ष निघून जाते आम्हाला कळतच नाही. बरोबर आहे की नाही आई. मग आजा मेळ पापराशी तोही गेला वैकुंठाशी. मग आपल्याला वैकुंठात जायचं की नरकात जायचं ते आपल्या हातात आहे. हा मग भगवंताची भक्ती करायची म्हणलं तर आम्हाला काय होतं फार जड जातं मायबाप. इकडची मांडी मोडावं का तिकडची घाडावं तेच कळत नाही. जपाला बसल्यावर आम्हाला तसंच होतं जांभळे येतात घरी डोळ्यातून पाणी येतं हो की नाही. मग असं का होतं कारण आपलं पाप आपल्याला आडवं येतं. भगवंताचं नाम हे सहज कुणाच्या मुखाला येत नाही मायबाप. याच्याकरिता जन्मजन्मीचं पुण्य असावं लागतं तेव्हा कुठं या जन्मामध्ये भगवंताचं नाम आपल्या मुखाला येतं. जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले तेव्हा त्या विठ्ठले कृपा केली तेव्हा त्या विठ्ठले कृपा केली जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले. हे एका जन्मात साध्य होत नाही याच्याकरता जन्मजन्मीचं पुण्य असावं लागतं. ते पुण्य साचा पाडे तिळ
साचा परी तरी हे बहुता जन्मी जोडे तरी हे बहुता जन्मी जोडे नाम तुझे वाचे सिया तोडे नाम तुझे वाचिसिया तोडे समागम घडी संताचा रे जा रे रा समागम घडी संताचा जनारणी पाप इंद्रिय हात पाय कानो तिला इंद्रिय हात पाय इंद्रिय हात पाय कान दिल इंद्रिय हात पाय कान दिले इंद्रिय हात पाय कान. आता इंद्रिय आम्हाला कशासाठी दिले तेच आम्हाला कळालं नाही. आम्हाला वाटलं इंद्रिय कान आम्हाला कशासाठी दिले, गाराने ऐकण्यासाठी. हा, हात आम्हाला दिले फक्त थापून खायसाठी. हा, पाय दिले आम्हाला रुसून माहेराला जाण्यासाठी. माहेर कोणतं आहे, कोणतं आहे, कोणतं माहेर आहे आपलं? पंढरपूर. मग पंढरपूरला कोण कोण जातं वारीला दरवर्षी मला सांगा बरं, हात वरती करा. प्रत्येकाची वारी खंडतच नाही, अशी हात वरती करा. वा वा वा, छान छान. मग पंढरपूरला जावं. माझा पांडुरंग परमात्मा आपली वाट पाहतोय. वाट पाहे उभा भेटीची आवडी 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 बेटीची आवडी वाट पाहे उभा बेटीची आवडी वाट पाहे उभा भेटीची आवडी करावी तातडी परमार्थाची करावी तातडी परमार्थाची कृपाळू तातडी कृपाळू तातडी तातडी उताविला कृपाळ उदर उतावी कृपाळू तातडी उताविला वाट पाहू उभा भेटीची आवडी 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 हो. टाळ्या वाजवा एकदा महाराजांसाठी. बघा किती गोड प्रमाण दिलं. वाट पाही उभा भेटेची आवडी वाट पाही उभा भेटेची आवडी कृपाळू तातडी उतावीळ कृपाळू तातडी उतावीळ. असे भगवंत कृपा करून आपल्यावरती अशी उभा आहे तो, की माझं लेकरू माझं दर्शन घेण्याकरता कधी
वाजवा एकदा महाराजांसाठी. ठेविले अनंती तैसेची रहावे. महाराज म्हणतात अरे जसं ठेवलं तसं राहा बाबांनो. आम्ही कुठे राहतो मायबाप? आमच्या पुरुष मंडळाला तर काय सांगावं तुम्हाला. बघा त्यांना काही काहींची अशी सवय आहे की रात्री टाकून आल्याशिवाय झोपच येत नाही. काही काहींना सकाळी गेल्यानंतर बिडी पेल्याशिवाय होतच नाही. अशा अनेकांचे प्रॉब्लेम आहेत मायबाप. काय सांगावं. बऱ्याच अशा काही गोष्टी आहे की त्या नाही त्या ठिकाणी सांगाव्या लागतात ना. लोग पीते हैं पी पी के गिरते हैं. लोग पीते हैं और पी पी के गिरते हैं. लोग पीते हैं पी पी के गिरते हैं. हम भी पीते हैं मगर गिरते नहीं. हम क्यों नहीं गिरते? हम क्यों नहीं गिरते? हम तो पीते हैं सत्संग का प्याला. हम तो पीते हैं सत्संग का प्याला. ये अंगूरों की मदिरा नहीं है. मेरे सावर सलोने कन्हैया जय हो तेरा जलवा. मेरे सावर सलोने कन्हैया तेरा जलवा तो पर नहीं है. मेरे सावर सलोने कन्हैया तेरा जलवा तो पर नहीं है. जरा ये तो बता दे कन्हैया तेरा जलवा कहाँ पर नहीं है. जरा ये तो बता दे कन्हैया तेरा जलवा कहाँ पर नहीं है. बघा भगवंत जळीस्थळी भरला रीता ठाव नाही उरला. भगवंत जळीस्थळी भरला. भक्त प्रल्हादाच्या बापाने हिरण्यकशिपूने विचारलं होतं सांग तुझा देव कशात आहे. काय सांग तुझा देव कशात आहे. त्यावेळेस माझ्या भक्त प्रल्हादाने उत्तर दिलं माझा भगवंत जळीस्थळी भरलेला आहे. अशी जागाच नाही म्हणे बाबा की ज्या ठिकाणी माझा भगवंत नसेल. आहे वनमाळे जेथे आहे निरूपण गाते पाजाळी सदा. पाजाळी सदा. जेथे तेथे माझा वनमाळी आहे. खांबावरी लात मारी दूर जाणे. खांबावरी लात मारी दूर जाणे. खांबावरी लाथ मारी दूर जाणे. खांबावरी लाथ मारी दूर जाणे. संधी नारायण प्रगटाले. संधी नारायण प्रगटाले. संधी नारायण प्रगटाले. संधी नारायण प्रगटाले. खांबावरी लाथ मारी दूर जाणे. खांबावरी लाथ खांबावर लाथ मारली आणि नरसिंहाचा अवतार घेऊन माझे भगवान विष्णू प्रगट झाले होते. बघा तसा माझा भगवंत जळीस्थळी भरलेला आहे. अगदी मुंगीपासून तर ब्रह्मदेवापर्यंत माझा भगवंत ओतपोत भरलेला आहे मायबाप.
म्हणून अशा पवित्र कुळामध्ये पवित्र देशामध्ये आपण जन्माला आलो आणि आपण भगवंताचे दास झालो. मग भगवंताचा दास जर व्हायचं असेल तर काय करावं लागेल? मोह माया सगळं काही सोडावं लागेल. संसार भगवंताच्या चरणाशी व्हावा लागेल. तेव्हाच आपल्याला भगवंताचा दास होता येईल. मायबाप होये दासी लागे पाया. मग जनाबाई सुद्धा माझ्या भगवंताच्या चरणाशी लागल्या होत्या. एवढाच नाही तर जनाबाईला काय शिव्या दिल्या हो माझ्या पांडुरंग परमात्म्याला. आणि शिव्या द्यायचा अधिकार त्याच माणसाचा असतो की त्यांनी फक्त मोहमायापासून विलुप्त झालेला तो अलिप्त झालेला तो मनुष्य फक्त आणि फक्त त्याला माझा भगवंताच दिसतो. माझ्या जनाबाईनं शिव्या द्याव्या पांडुरंगाला. अरे अरे विठ्या मुळ्या मायेच्या कारट्या तुझी रंडरंडकी झाली मणी सावित्री चुडालेली तुझे गेले मडे तुला पाहुनी काळ रडे उभा राहुनी अंगणी आणि शिव्या देत दाशीजणी. अशा शिव्या देत होती मायबाप. काय सांगू तुम्हाला आजी, अशा शिव्या देत होती, अशा शिव्या देत होती. भगवंत अगदी त्यांचा शेला त्यांच्या घरी विसरून गेले. खांद्यावर हात ठेवा जनाबाईनं. अगदी माझ्यासारखाच लई भांडा देवाना. आपण नवऱ्याला भांडतो. आपला विठ्ठल आपल्याला काही सोडून जात नाही. रात्री कसं का व्हायना घरी येतो असं आपला विठ्ठल आहे. पण असो आज त्यांचीच गरज आहे. कुठे जाणार आम्ही तरी? बघा त्या आजी किती हसतात. त्यांचं कुंकू बघा किती मोठं आहे. जेवढं कुंकू मोठं तितकं म्हातारं गुटगुटीत. बरं का? बरोबर ना आजी? जेवढं कुंकू मोठं तितकं म्हातारं गुटगुटीत. बरं खरंच पाहिल्या माता मावल्या 1 रुपया एवढं कुंकू लावत होते. आता तर टिकली. आता काय टिकली तर टिकली. मी होते म्हणून तुम्हाला डायरेक्ट पाठच झालं वाटतं. काय महाराज अवघड झाले बाबा. बाथरूम मधल्या गेल्या का घरातल्या गेल्या आणि बाथरूम मधल्या भिंती सुवासनी झाल्या. असंच झालंय मायबाप. अवघड झालं काय सांगावं. मग तसंच पहिल्या म्हाताऱ्या एवढ्या रुपया एवढं कुंकू लावायच्या. पहिल्या माता माऊल्या आमच्या कीर्तनाला येत होत्या. अगदी छोटंसं लेकरू घेऊन 2 तास बसत होत्या कीर्तन ऐकायला. आणि ज्यावेळेस लेकराला स्तनपान करायचं त्यावेळेस असा पदर घेऊन स्तनपान करायच्या. आता गाऊन घालता हो मग कुठून लेकराला काय जीन्स पॅन्ट घालतात. पदरच राहिला नाही. अवघड झालंय मायबाप. पदर राहिलेला नाही. बघा सासू सासऱ्याची जी करेल श्री कदर तिचा नेहमी डोक्यावर पदर. जी करेल सासू सासऱ्याची कदर आणि तीच खरी इंडियन मदर. काय? तीच खरी इंडियन मदर. म्हणून आपल्या सासू सासऱ्यांना वृद्धाश्रमात टाकू नका. आज वृद्धाश्रम आहेत म्हणून निदान ते 2 वेळचे तुकडे तरी मोडतात हो तिथे. आमच्यासारखे येतात म्हणतात वृद्धाश्रम बंद करा. परंतु ते वृद्धाश्रम आहे म्हणून मी तर म्हणेल त्यामुळे तर आमचे म्हातारे आई मायबाप त्या ठिकाणी सुरक्षित आहेत. धिक्कार असो असे मुलांवर आणि सुनांवर की ज्यांनी आपले आई वडील वृद्धाश्रमात टाकले. जन्म घेतला परंतु त्यांना पालन पोषण करायचं आपल्या आई वडिलाचं तर जीवार येतंय. फार मोठी शोकांतिका आहे मायबाप. म्हणून आज जसं पेराल तसंच उगेल. काय? जसं पेराल तसंच उगेल. म्हणून चांगलं जर तुम्ही पेराल तर चांगलं बीज नक्कीच चांगले फळ आल्याशिवाय राहणार नाही.
बघा, भजन केल्यानंतर जो आनंद मिळतो ना मायबाप, तो कुठेच नाही. हा सुख सोहळा स्वर्गी नाही, हा सुख सोहळा स्वर्गी नाही. स्वर्गीचे अमर इच्छिता ती देवा, मृत्यू लोकी भावा जन्मामा. हे देवा, आम्हाला या मृत्यू लोकामध्ये जन्माला घाल ना. देव म्हणता, अरे कशाला जन्माला घातलं, तेच कधी कीर्तनात बसलं टाळ्या वाजवत नाही, मग तुमची कशाला गर्दी करू इथं आणू. काय म्हणतात, जे कीर्तनामध्ये भजनामध्ये बसल्यानंतर टाळ्या वाजवत नाही, मग तुमची कशाला गर्दी करू या ठिकाणी आणू. हा बघा, आपलं असं झालंय मायबाप, एक माणूस एकीकडे पळाला म्हणजे आपण सगळेच पळतो. हा आता सगळेजण खाटूश्यामला चाललेत. खाटूश्यामचं महात्म्य फार मोठं आहे. बरेच असे लोकांचे नवस पूर्ण झालेत, नंतर बोलवते. बरेच असे लोकांचं नवस पूर्ण झालेत आणि त्या खाटूश्यामला दर्शन घेतल्यानंतर काही लोक फक्त फळाच्या आशेनं जातात. हे देवा, माझ्या पप्प्याला पोरग होऊ दे, मग मी काय करीन, तुला 101 रुपयाची माळ घालीन, फक्त 101 रुपयाची बरं का. माझ्या पप्पाला मुलगा झाल्यानंतर म्हणजे आपण काहीतरी प्रतिज्ञा भगवंताच्या चरणी करतो, संसारासाठीच ना. संसारासाठी फक्त आपल्या अपेक्षाच दिसतात आणि त्या अपेक्षा आम्ही भगवंताला मागतो मायबाप. आणि त्या अपेक्षा आमच्या अशा असतात की देवा, ज्यावेळेस आम्ही तुझं दर्शन घ्यायला येऊ ना, त्यावेळेस काहीतरी मागू आणि तू देशील तेव्हाच आम्ही तुला काय करू, जे तुला द्यायचं आम्ही ठरवलंय तेच आम्ही तुला देणार. मग आम्ही सांगून जाईल की ज्या ठिकाणी आपल्याला वाटतंय की एक प्रतिज्ञा केली आम्हाला देव खूप काही देईल, आणि मला वाटतं तर प्रतिज्ञा जर केली नाही आणि भगवंताने जर आपल्याला दिलं तर खरं आपण त्याचे किती आभार मानावे, कारण एवढा मोठा नरदेह आपल्याला त्यांनी न मागता दिलाय. मग त्याचे किती आभार आपण मानायला पाहिजे. 3 बाण के धारी 3 बाण चलावो ना, 3 बाण के धारी 3 बाण चलावो ना, मुश्किल में है दास तेरा अब जल्दी आओ ना, मुश्किल में है दास तेरा अब जल्दी आओ ना. हारे के सहारे मेरे, हारे के सहारे मेरी हार हराओ ना, 3 बाण के धारी 3 बाण चलाओ ना, मुश्किल में है दास तेरा अब जल्दी आओ ना. 3 बाण के धारी 3 बाण चलाओ ना, मुश्किल में है दास तेरा अब जल्दी आओ ना. 3 बाण के धारी 3 बाण चलाओ ना, मुश्किल में है दास तेरा अब जल्दी आओ ना. तूफानों ने घेर लिया मुझे राह नजर ना आवे, तूफानों ने घेर लिया मुझे राह नजर ना आवे, जल्दी बाह पकड़ ले बाबा तेरे बिन कौन दिखावे. हारे के सहारे मेरे, हारे के सहारे मेरी हार हराओ ना, 3 बाण के धारी 3 बाण चलाओ ना, मुश्किल में है दास तेरा अब जल्दी आओ ना. 3 बाण के धारी 3 बाण चलाओ ना, मुश्किल में है दास तेरा अब जल्दी आओ ना. 3 बाण के धारी 3 बाण चलाओ ना, मुश्किल में है दास तेरा अब जल्दी आओ ना. इतना तो करना स्वामी जब प्राण तन से निकले, इतना तो करना स्वामी जब प्राण तन से निकले, मर भी जाऊं मैं तो अगर मर भी जाऊं मैं तो तेरा नाम मुख से निकले. इतना तो करना स्वामी जब प्राण तन से निकले, इतना तो करना स्वामी जब प्राण तन से निकले. देवा, एवढीच कृपा कर, ज्यावेळेस माझा प्राण जाईल ना त्यावेळेस मला काय कर, तुझं जे नाम आहे ते माझ्या मुखामध्ये येऊ दे रे. अंतकाळीच ममेव
स्मरण मुक्ता कलेवरम. अंतकाळाच्या वेळी माझ्या मुखामध्ये फक्त माझ्या भगवंताचं नामचिंतन यावं, एवढंच मी माझ्या भगवंताला मागते. म्हणून मायबाप तुम्हाला सांगेल, भगवंताला जर मागायचं असेल फक्त एकच मागा. आणि म्हणतात ना, ज्या दिवशी आम्ही आमच्या पतीच्या पाया पडू हीच खरी पती सेवा. ज्या वेळेस आम्ही आमच्या आईवडिलांची सेवा करू हीच खरी पितृसेवा. ज्या वेळेस आम्ही आमच्या गुरुचं नामचिंतन करू, गुरुचा आदर करू हीच खरी गुरुची सेवा. ज्या वेळेस आम्ही आमच्या राजाचा सेवक होऊन चांगलं काम करू हीच खरी एक सेवकाची पूजा होय. स्वामी काज गुरुभक्ती पितृवचन सेवापती, हेची विष्णूची महापूजा, अनुभव नाही दुजा. ह्यापेक्षा दुसरा काय अनुभव आहे मायबाप. मग भगवंताला हीच भक्ती आवडते, कारण की माणूस माणसामध्ये राहिला नाही आणि मानवताच हाच खरा धर्म आहे. काय आहे? मानवता हाच खरा धर्म आहे. म्हणून माणूस हा कळायला फार उशीर आपल्याला झाला आहे मायबाप. मी कोण आहे, मी पण आला म्हणजे सगळं काही गेलं. अहंकार गेला तोची देव झाला. कोण म्हणाले? जगद्गुरु तुकोबाराय म्हणाले, अहंकार अजिबात नको, मी पण आला की सगळं काही संपत. म्हणून सांगून जाईल जगद्गुरु तुकोबाराय. मग तेच म्हणतात, जर करायचं असेल तर फक्त एकच करा, भगवंताच्या चरणाशी लागा. अभंगाच्या शेवटचं चरण. तुका म्हणे घालो तयावरी भार, तुका म्हणे घालो तयावरी भार, तुका म्हणे घालो तयावरी भार, तुका म्हणे घालो तयावरी भार. वाहू हा संसार देवा पायी, वाहू हा संसार देवा पायी, देवा पायी. ठेविले आणते तैसेचे राहावे, ठेविले आणते तैसेचे राहावे. संसार देवा पाये, संसार देवा पाये, देवा पाये. ठेविले आनंदे तैसेचे राहावे, ठेविले आनंदे तैसेचे राहावे. चित्ती असू द्यावे समाधान, चित्ती असू द्यावे समाधान, समाधान. ठेविले आणते तैसेचे राहावे, ठेविले आणते तैसेचे राहावे. चित्ती असू द्यावे समाधान, चित्ती असू द्यावे समाधान, समाधान. ठेविले आनंद तैसेचे राहावे, ठेविले आनंद तैसेचे राहावे, तैसेचे राहावे. बघा, माझे जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, जसं ठेविलं तैसेची राहावे. आणि जर तसे नाही राहिलात एक ना एक दिवस आपल्याला जायचं आहे. मी तुम्हाला मगाशीच सांगितलंय की घडी घडी काळ वाटप आहे. आपला काळ आपल्याला केव्हा घेऊन जाईल आपल्याला सांगता येत नाही. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, भजन जर तुम्हाला नाही केलं किंवा भजन जर तुम्ही नाही केलं, कीर्तन जर तुम्ही नाही ऐकलं, तरी तुम्हाला एक ना एक दिवस काय होणार आहे? जायचंच आहे. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, तुम्हाला आता मी तुमच्यासाठी गाथा काढाय तरी तुम्ही वाचत नाही, ज्ञानेश्वरी काढली तरी तुम्ही वाचत नाही. मग आता तुम्हाला एकच करावे लागेल. काय? हे जरी नाही काल, हे जरी नाही काल तरी दुसरा येईल. हे जरी नाही काल, हे जरी नाही काल तरी दुसरा येईल. हे जरी नाही काल. सरती शेवटी बा काळ बांधून नील, सरती शेवटी बा काळ बांधून नील, सरती शेवटी बा. एका जनार्दनी आमचे काय बाजाईल, एका जनार्दनी आमचे काय बाजाईल, आमचे काय बाजाईल. पिंगळा 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 महादारी, बोली बोलत देखा पिंगळा महादारी, पिंगळा महादारी, बोली बोलत देखा पिंगळा महादारी, पिंगळा महादारी, बोली बोलत देखा पिंगळा महादारी, पिंगळा महादारी,
बोली बोलत देखा पिंगळा माझवानी वर्तमान खोटे तुमचे वर्तमान खोटे वर्तमान खोटे दादा वर्तमान खोटे वर्तमान खोटे दादा वर्तमान खोटे वर्तमान खोटे लटकेचं बोलू आता वर्तमान खोटे लटकेनं बोलू अभि वर्तमान खोटे लटकेचं बोलू आम्ही वर्तमान खोटे लटकेनं बोलू अभि वर्तमान खोटे पिंगाग बाई पिंगाग पिंगाग बाई पिंगा पिंगाग बाई पिंगाग पिंगाग बाई पिंगा पिंगाग बाई पिंगळाग पिंगाग बाई पिंगा पिंगाग बाई पिंगाग बाई पिंगा अवघा 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 धागड पिंगाग अवघा धागड पिंगाग अवघा धागड पिंगाग अवघा धागड पिंगाग धागड पिंगाग अवघा धागड पिंगाग धांगड पिंगाग अवघा धांगड सुयागे जय हो मनीगे सुयागे मनीगे दाताचं दातवण घ्या ग कुणी आणि दाताचं दातवण घ्या ग कुणी कुंकू घ्या कोणी काळा मणी 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 अहम वाघ्या सोहम वाघ्या प्रेम नगरावारी सावध होणी भजनी लागा देव करा कैवारी माझ्या आणि माझ्या मल्हारीची वारी मल्हारीची माझ्या मल्हारीची वारी मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची जय मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी दान मागायास आलो दान मागायास मागायास आलो दान मागायास दान मागायास आलो दान मागायास दान मागायास आलो दान मागायास करोडियास 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 दान मागायास आलो दान मागायास 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 पिंगळा महाद्वारी बोलत रेखा पिंगळा महाद्वारी पिंगळा महाद्वारी बोली बोलत रेखा पिंगळा महाद्वारी पिंगळा महाद्वारी बोली बोलत रेखा पिंगळा महाद्वारी पिंगळा महाद्वारी बोली बोलत रेखा पिंगळा महाद्वारी क्या बात आहे एकदा जोरदार टाळ्या आमच्या कलाकारांसाठी वाजवा जोरात ऐकून आलं मला क्या बात आहे जय हो बघा हा सुख सोहळा स्वर्गी नाही आणि हेच फक्त माझ्या भगवंताला आवडतं हीच तर खरी थोर भक्ती आहे मायबाप बघा झालेली कीर्तन सेवा पांडुरंग परमात्म्याच्या चरणी अर्पण करून आणि तुम्ही सर्व संत मायबाप आणि या ठिकाणी जे गोधडीत झोपलेले आहे त्यांचेही आभार जे मोबाईल बघतात त्यांचेही आभार ज्यांनी माळी घातले त्यांचेही आभार ज्यांनी नाही घातले त्यांचेही आभार पदरावाल्या बिना पदरावाल्या टोपीवाले बिना टोपीवाले अगदी सगळ्यांचेच मनापासून खूप खूप आभार आणि झालेली कीर्तन सेवा पांडुरंग परमात्म्याच्या चरणी अर्पण करून किंवा या ठिकाणी या गादीवरती माझ्याकडून जर कुणाचं मन दुखवलं गेलं असेल मी माझ्या वाणीचा दोष समजून माझे शब्द मागे घेते आणि तुमचं लेकरू म्हणून तुम्ही मला माफ करा एवढीच तुमच्या चरणी प्रार्थना करते आणि या ठिकाणी आमचे हरिभक्त पारायण थोडेसे उशिरा आले काही कामनिमित्त आमचे सातपुते महाराज नौपुते हे नऊपुते महाराज दोन कमी कोण करता दोन कमी हो राहिले आमचे नऊपुते महाराज एकदा महाराजांचं जोरदार टाळ्यांनी स्वागत व्हावं कारण की महाराजांचा आवाजही खूप छान आहे महाराजांचं गायनही खूप छान आहे बघा माफी मागते खरंच कधी कधी होतं असं वयाच्या मानानं काय करावं त्याबद्दल बघा सगळ्यांची माफी मागते आणि सेवेला पूर्णविराम देते झालेली सेवा भगवंताच्या चरणी अर्पण करून आणि
खरं तर साऊंड सिस्टीमवाले दादांचे मनापासून खूप खूप आभार. डबल एकदा त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. झालेली सेवा पांडुरंग परमात्म्याच्या चरणी अर्पण करून सेवेला पूर्ण विराम देऊ. हरी ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली हरी महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज हरी महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर हरी विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल हरी हरी विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल बोलिलेले करो वेडे वाकुडे उत्तरे क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध हरी नाही उच्चारिला अधिकार मी आपुला क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पायापैकी करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध ज्ञानदेव तुकाराम